मित्र नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत कशाळीला, देवगळी बीचवरती। या गावामध्ये दोन मंदिरे आहेत, एक कनकादित्य मंदिर आणि दुसरे जाकादेवी मंदिर। कनकादित्य मंदिरातील जी मूर्ती आहे ना, ती या देवगळीच्या गुहेत सापडली आहे। म्हणजेच इथे बीचवरती एक गुहा आहे, त्या गुहेत ती मूर्ती सापडली म्हणून तिला देवगळी असं नाव पडलं आहे। ठिकाणाला मित्रांनो देवगळी बीच किंवा कशाळी सनसेट पॉईंट असेही म्हटलं जाते। कारण सनसेट पॉईंट या कारणाने म्हटलं जातं कारण इथील संध्याकाळचा जो नजारा आहे ना, सूर्यास्ताचा, एकदम डोळ्याला मोहून जाणारा असतो। त्यामुळे इथे जास्त करून संध्याकाळचीच गर्दी असते। जसा सूर्यास्त होत जाईल ना, तसा संपूर्ण सूर्य समुद्रामध्ये डुबून गेल्यासारखा दिसतो। त्याचे ते नजारे आहेत ना, तुम्हाला पुढे बघायला मिळतील। किती सुंदर दिसतं बघा। आज आपल्यासोबत आहेत आपला भाऊ उदय, त्यानंतर ही छोटी तनू, नकुलदा आणि समाधानदा।
जिथे आम्ही आता उभे आहोत ना, हा जो इथे बनवलेला एरिया आहे ना, ह्याला टेबल पॉईंट म्हणतात. आणि ह्या टेबल पॉईंटकडून जर इकडे बघितलं ना, ती समोरची घळ दिसते, त्याच घळीमध्ये म्हणजे त्याच गुहेमध्ये कानकादित्य मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ना, ती मूर्ती ह्या गुहेमध्ये सापडली होती. व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो होतो की येथील जो सूर्यास्त आहे ना, सूर्यास्ताच्या वेळी सूर्य जसा मावळत जातो ना, तसा पूर्णपणे समुद्रामध्ये डुबताना दिसतो. आणि जे मनमोहक दृश्य आहे ना, इथून घरी जाऊसच वाटत नाही, इतकं सुंदर वाटतं बघायला. या ठिकाणी छोटासाच बीच आहे, परंतु इतका सुंदर आहे ना की अजिबात इथे तुम्हाला घाण बघायला मिळणार नाही, इतकी स्वच्छता आहे. आणि हे बघा, ह्या साईडला इकडे डाव्या साईडला ती गुहा आहे.